सुनील तटकरे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत। अजित पवार गटात फूट पडणार आहे का आणि सुनील तटकरे पुन्हा शरद पवारांच्या गटात जाणार का? चला सविस्तर सांगतो। मित्रांनो, राजकारणात कोणतीही भेट कधीच अचानक किंवा विनाकारण नसते आणि त्यातही जेव्हा दोन दिग्गज नेते बंद दाराआड भेटतात तेव्हा त्यातून अनेक राजकीय अर्थ काढले जातात। सध्या संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले आहे ती एका विशेष भेटीने। अजित पवार गटाचे दिग्गज नेते सुनील तटकरे यांनी थेट शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान सिल्वर ओक गाठले आणि पवारांची भेट घेतली। आता प्रश्न पडतो की सुनील तटकरे खरंच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये परतणार आहेत का? अजित पवार गटाच्या नव्या कार्यकारिणीतून नाव ओळखल्याने ते सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वावर नाराज आहेत का? यामागे आणखी काही शिस्त आहे। आज आपण या राजकीय घडामोडीचे सविस्तर, मसालेदार आणि सखोल विश्लेषण सोप्या मराठीत करणार आहोत। चल मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। या अचानक झालेल्या भेटीनंतर जेव्हा सुनील तटकरे बाहेर आले तेव्हा साहजिकच पत्रकारांनी त्यांना गराडा घातला। यावर स्पष्टीकरण देताना तटकरे म्हणाले, शरद पवार साहेबांची तब्येत गेल्या काही दिवसांपासूनच ठीक नाही। ते ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत होते। मी अनेक दिवसांपासून त्यांची वेळ मागत होतो। आज मला वेळ मिळाला म्हणून मी फक्त त्यांच्या तब्येतीची चौकशी करण्यासाठी आलो होतो। यात कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही। तसेच आपण सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाशी एकनिष्ठ असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। परंतु राजकीय विश्लेषकांच्या मते राजकारणात जे दिसतं तसं नसतं। विशेषतः सध्या अजित पवार गटात जे काही चालले आहे ते पाहता या भेटीकडे फक्त सदिच्छा भेट म्हणून पाहणे बाभाडेपणाचे ठरेल। सुनील तटकरे यांच्या नाराजीच्या चर्चांमागे एक खूप मोठे आणि ठोस कारण आहे। अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाची धुरा सुनेत्रा पवार यांनी स्वतःच्या हाती घेतली आहे। परंतु खरी ठिणगी पडली ती एका व्हायरल पत्रावर। केंद्रीय निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या पक्षाच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची एक यादी नुकतीच समोर आली। या यादीने राजकीय वर्तुळात बॉम्ब टाकला। कारण या नव्या कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ यांसारख्या पक्षाच्या आधारस्तंभांची आणि दिग्गज नेत्यांची नावे गायब होती। दुसरीकडे याच यादीत पार्थ पवार आणि जय पवार यांच्या नावासमोर सरचिटणीस पदाचा उल्लेख आहे। सुनेत्रा पवार यांनी नंतर सारवासावर करत ही यादी तयार करताना झालेली चूक आहे आणि ती दुरुस्त केली जाईल असे स्पष्टीकरण दिले। परंतु राजकारणात अशा चुका सहसा होत नाहीत। ज्या नेत्यांनी पक्ष उभा केला त्यांना बाजूला सारून नव्या पिढीला अर्थात पार्थ पवार आणि जय पवार यांना पुढे आणण्याचा प्रयत्न तर नाही ना, अशी शंका तटकरे आणि इतर ज्येष्ठ नेत्यांच्या मनात निर्माण झाली असण्याची दाट शक्यता आहे। याच अपमानामुळे आणि बदलत्या नेतृत्वामुळे सुनील तटकरे अस्वस्थ असल्याचे मानले जात आहे। राजकारणात टायमिंगला अत्यंत महत्त्व असतं। एकीकडे तुमच्याच पक्षात तुमचं नाव कार्यकारिणीतून गायब होतं आणि दुसरीकडे तुम्ही लगेचच तुमच्या जुन्या राजकीय बॉसला जाऊन भेटता। यातून तटकरे आणि सुनेत्रा पवार आणि पक्षातील नव्या नेतृत्वाला एक मूक पण स्पष्ट इशारा दिल्याची चर्चा आहे। आम्हाला गृहीत धरू नका, आमचे पर्याय खुले आहेत। सुनील तटकरे हे एकेकाळी शरद पवारांचे अत्यंत विश्वासू आणि राईट हँड मानले जायचे। जर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात तटकरे, प्रफुल्ल पटेल किंवा भुजबळ यांच्यासारख्या नेत्यांना पक्षात दुय्यम वागणूक मिळत असेल तर भविष्यातील राजकीय सुरक्षेसाठी सुनील तटकरे पुन्हा एकदा शरद पवारांची तुतारी हाती घेऊ शकतात। ही शक्यता अजिबात नाकारता येत नाही। जर खरोखरच ही राजकीय उलथापालट झाली आणि तटकरेंनी घर वापसी केली तर महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांचे प्रचंड मोठे परिणाम पाहायला मिळतील। चला मुद्द्याने सांगतो। सर्वप्रथम सुनेत्रा पवार आणि अजित पवार गटाला भयंकर मोठा धक्का। सुनील तटकरे हे कोकणातील विशेषतः रायगड जिल्ह्यातील एक अत्यंत प्रबळ नेते आहेत। संघटन कौशल्य आणि राजकीय डावपेचांमध्ये त्यांचा हातखंडा आहे। ते सोडून गेल्यास अजित पवार गटाला, जो आधीच नेतृत्वाच्या संकटाचा सामना करत आहे, एक मोठा खिंडार पडेल। द्वितीय, इतर नाराज नेत्यांसाठी दरवाजे उघडतील। तटकरे हे एकटे नाहीत ज्यांचे नाव यादीतून वगळले गेले आहे। जर तटकरे शरद पवारांकडे गेले तर छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि दिलीप वळसे यांसारखे नेतेही तोच मार्ग चोकाळू शकतात। त्यामुळे अजित पवार गटाचे अस्तित्व धोक्यात येऊ शकते। तृतीय, शरद पवार गटाची ताकद दुप्पट होईल। शरद पवारांच्या पक्षाला सध्या अनुभवी आणि मास बेस असलेल्या नेत्यांची गरज आहे। तटकरेंच्या येण्याने कोकणात शरद पवार गटाची ताकद प्रचंड वाढेल आणि आगामी निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीला याचा थेट फायदा होईल। चौथं, पार्थ आणि जय पवार यांच्या समोरील आव्हाने वाढतील।
पक्षाची सूत्रे हाती घेत असलेल्या पार्थ पवार आणि जय पवार यांनाही स्पष्ट होईल की केवळ पद मिळवून चालत नाही, तर पक्षातील जुन्या आणि अनुभवी नेत्यांना सोबत घेऊन जाण्याचे कसब लागते. दिग्गज नेत्यांच्या बंडामुळे या युवा नेतृत्वासमोर मोठे संकट उभे राहील. मित्रांनो, सध्या तरी सुनील तटकरे यांनी अत्यंत सावध पवित्रा घेत ती फक्त तब्येतीची चौकशी होती असे म्हटले आहे. पण राजकारणात वादळापूर्वीची शांतता नेहमीच धोकादायक असते. सिल्वर ओकवर झालेल्या या भेटीत चहाच्या गोट्यासोबत कोणते राजकीय मनसुबे शिजले आहेत येणारा काळच सांगेल. पण एक गोष्ट नक्की, महाराष्ट्राच्या राजकारणात पिक्चर अभी बाकी आहे. तुम्हाला काय वाटतं, सुनील तटकरे शरद पवारांसोबत जाणार का? तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल MH आपल्या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.